श्री स्वामी समर्थ. प्रत्येक भक्ताला वर्षभर गणरायाच्या आगमनाची आतुरता असते. गणेश चतुर्थीपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत असते. हिंदू सणांपैकी एक महत्त्वाचा सण म्हणजे गणेशोत्सव. गणेश चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणून सुद्धा ओळखले जाते. या दिवशी गणेशाचा जन्म झाला असे मानले जाते. गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी असे 10 दिवस अत्यंत मनोभावे, उत्साहाने व आनंदात साजरे केले जातात. गणपती हा भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा पुत्र आहे. हिंदू धर्मात श्री गणेशाला आराध्य दैवत मानले जाते. गणपती म्हणजे बुद्धी, समृद्धी, सौभाग्याची देवता, सुखकर्ता, विघ्नहर्ता, 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती. आपल्या भक्तांची सर्व विघ्ने बाप्पा दूर करतात अशी श्रद्धा असल्यामुळे गणपतीस विघ्नहर्ता म्हणतात. गणेश चतुर्थीचा दिवस हा अत्यंत उत्सवाचा दिवस असतो. गणपती बाप्पांना प्रथम पूजनीय म्हटलेले आहे. कोणत्याही पूजेची सुरुवात करण्याअगोदर गणपती बाप्पांची पूजा केली जाते. तसेच कोणताही धार्मिक विधी गणपती पूजनाशिवाय अपूर्ण मानला जातो. गणेशाची पूजा केल्यानंतरच इतर देवदेवतांची पूजा केली जाते. तसेच गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा केली जाते आणि 10 दिवस गणपती बाप्पांची मनोभावे पूजा केली जाते. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पांचे विसर्जन केले जाते. आपण जर पहिल्यांदाच गणपती बसवत असू तर आपल्याला काही गोष्टी या माहीत असायलाच हव्यात, कारण काही चुका या आपल्याला अजिबात करायच्या नाहीत. अशा कोणत्या चुका आहेत ज्या आपल्याला चुकूनही करायच्या नाहीत? एकदा गणपती बसवायला सुरुवात केली की त्यामध्ये सातत्य असावे, मध्येच खंड पडू देऊ नये. 1 वर्ष गणपती बसवला, पुढच्या वर्षी नाही बसवला तर असे अजिबात करू नये. गणपती बाप्पांना एकदा आपण आपल्या घरामध्ये गणेशोत्सव जो आहे तरी त्या काळामध्ये बसवायला सुरुवात केल्यानंतर प्रत्येक वर्ष आपल्याला गणपती बाप्पांना बसवायचं आहे, मनोभावे त्यांची सेवा करायची आहे. आणि जर आपल्याला हे शक्य होणार नसेल, प्रत्येक वर्षी आपल्याला गणपती बाप्पांची सेवा, पूजा करणे शक्य होणार नसेल, तर मग आपण गणपती नाही बसवला तरीसुद्धा चालेल. परंतु एकदा गणपती बसवायला सुरुवात केली आहे की आपल्याला प्रत्येक वर्षी गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा ही आपल्या घरामध्ये करायची आहे. तसेच गणपतीची स्थापना झाली आणि त्यानंतर जर सुतक पडले तर इतरांकडून आपल्याला त्या मूर्तीची पूजा करून घ्यायची आहे. किंवा जर आपल्याला इतरांकडून पूजा करणे शक्य नसेल, पूजा करणारे कोणी आपल्या जवळपास नसेल, तर आपल्याला उत्तर पूजा करून मूर्ती विसर्जित करायची आहे. तसेच मूर्ती आपण जेव्हा घरी आणतो त्यावेळेला मूर्ती घरी आणल्यानंतर जर त्या मूर्तीला तडा गेला किंवा ती मूर्ती फुटली तर त्या मूर्तीचे लगेच विसर्जन करायचे आहे. प्रत्येक वर्षी गणपतीची उंची वाढवण्याची आवश्यकता नसते. गणपती बाप्पांची मूर्ती ही 6 इंचापासून ते 11 इंच एवढी असावी. बऱ्याच वेळेला यावर्षी जर आपण गणपती बाप्पांची मूर्ती 6 इंच आणली तर पुढच्या वर्षी आपण ती मूर्ती जी आहे तर ती 6 इंचापेक्षा मोठी, त्याच्या पुढच्या वर्षी त्याच्यापेक्षा मोठी, तर अशी आणत असतो. परंतु प्रत्येक वर्षी ही उंची वाढवण्याची आवश्यकता नसते. घरामध्ये गर्भवती स्त्री असल्यास गणपतीची मूर्ती जी आहे तर ती विसर्जित केली जात नाही. परंतु याला शास्त्रामध्ये कुठेही आधार नाही. तरीसुद्धा घरामध्ये जरी गर्भवती असेल तरीसुद्धा आपण गणपती बसवू शकतो आणि ही मूर्ती वर्षभर आपल्या देवघरामध्ये तशीच ठेवायची आहे. वर्षभर त्या मूर्तीची आपल्याला पूजा, सेवा करायची आहे आणि पुढच्या वर्षी आपल्याला पुन्हा दुसरी मूर्ती बसवायची आहे आणि पुढच्या वर्षी जेव्हा गणपतीचे विसर्जन असेल त्यावेळेला या दोन्हीही मूर्ती विसर्जित करायच्या आहेत. किंवा गर्भवती जर घरामध्ये आहे तर 1 वर्ष आपण गणपती बाप्पा नाही बसवले तरी काहीही हरकत नाही. काही जण गणपती बाप्पा बसवतात आणि 21 दिवस ते गणपती ठेवतात. परंतु हा जो गणेशोत्सव आहे तर तो 10 दिवसांचा असतो. त्याचप्रमाणे 21 दिवस गणपती बाप्पा ठेवून त्यानंतर विसर्जन करणे हे चुकीचे आहे. त्यामुळे 1.5 दिवसांपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंतच गणपती बाप्पा जे आहेत तर ते आपल्याला ठेवायचे आहेत. अनंत चतुर्दशीला मात्र विसर्जन करायचं आहे. जसं की काही जण 1.5 दिवसाचे गणपती बाप्पा बसवतात, काही जण 5 दिवसाचे, तर काही जण अनंत चतुर्दशीपर्यंत गणपती बाप्पा बसवतात. परंतु चुकूनही 21 दिवस गणपती जो आहे तर तो ठेवू नये. गणपतीची पूजा महिलांनी करू नये असे सांगितले जाते, परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे. महिलासुद्धा गणपती बाप्पांची पूजा करू शकतात. शास्त्रानुसार मातीचीच मूर्ती स्थापित करायची आहे. POPची मूर्ती किंवा वेगवेगळ्या धातूची मूर्ती चुकूनही स्थापित करू नये. हा जो गणेशोत्सव आहे तर याला पार्थिव गणेशाची पूजा केली जाते, त्यामुळे मातीचीच मूर्ती आपल्याला घरामध्ये आणायची आहे, त्याची स्थापना करायची आहे. चांदीची किंवा तांब्याची तर अशी मूर्ती बनवून
आपल्याला या मूर्तीची स्थापना करायची नाही किंवा या मूर्तीची पूजा करायची नाही. भाद्रपद महिन्यामध्ये येणारा हा गणेशोत्सव असतो आणि या दिवशी म्हणजे गणेश चतुर्थीला आपण पार्थिव गणेश मूर्तीचेच पूजन करावे असे शास्त्र सांगते. त्यामुळे मातीचीच मूर्ती आपल्याला पूजायची आहे. चुकूनही इतर धातूची मूर्ती जी आहे तर ती आपल्याला घरामध्ये आणायची नाही किंवा त्याची पूजा करायची नाही. आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पा असतात, त्याची आपण दररोज पूजा करत असतो. परंतु हा जो काही भाद्रपद महिन्यामध्ये येणारा गणेशोत्सव आहे तर या गणेशोत्सवामध्ये मात्र आपल्याला पार्थिव गणेश मूर्तीचेच पूजन करायचे आहे. गणेशोत्सवाच्या काळामध्ये मांसाहार चुकूनही करू नये. काही भागांमध्ये म्हणजे जो कोकणासारखा भाग आहे तर अशा ठिकाणी मांसाहाराचा नैवेद्य हा बाप्पांना दाखवला जातो. परंतु प्रत्येक प्रांतानुसार प्रत्येक भागानुसार परंपरा वेगळ्या असतात. या गणपती काळामध्ये मांसाहार करणे हे आपल्याला टाळायचे आहे. तसेच चामड्याच्या वस्तू परिधान करून गणपतीची पूजा करू नये. गणपतीजवळही कोणत्याही प्रकारच्या चामड्याच्या वस्तू ठेवू नयेत. आपण जेव्हा गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करतो त्यावेळेला दक्षिण दिशेला तोंड करून ही प्राणप्रतिष्ठा अजिबात करू नये. गणपतीच्या नैवेद्यावर तुळशीपत्र चुकूनही ठेवू नये. तुळस ही गणपतींना अर्पण केली जात नाही, त्यामुळे नैवेद्यावरती सुद्धा तुळशीचं पान ठेवायचं नाही. गणपतीच्या पूजेमध्ये सुकलेली फुले किंवा खराब झालेली फळे, सुकलेल्या दुर्वा यांचा वापर करू नये. तुटक्या फुटक्या वस्तूंचाही वापर करू नये. गणपती बाप्पा घरात असताना घरामध्ये वादविवाद, कलह, भांडण या गोष्टी करू नयेत. घरातील वातावरण प्रसन्न आणि सकारात्मक ठेवावे.